काल शिवतीर्थावर जो काय अभूतपूर्व मराठी जनांचा एक सागर उसळला होता ते बघता चैतन्याची एक लाटच निर्माण झाली. पण त्याने हुरळून जायचं नाही आहे आपल्याला. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, जे त्या भाषणात राजसाहेब बोलले त्या गोष्टी. ते म्हटले ना की राजसाहेब महाराष्ट्र अदानिस्थान होतो आहे, तर ती गोष्ट खरी आहे. तुम्ही मानणार नाही त्याला, त्याच्याबद्दल म्हणाल की चांगली गोष्ट आहे. जर का उद्योगधंदे वाढत असतील, नोकऱ्यांच्या संधी निर्माण होत असतील आणि आपल्याला रोजगार मिळणार असेल तर ते का नसावं, असायला पाहिजे. पण काही वर्षांपूर्वीचं एक भांडवलशाहीचा डाव तुमच्या लक्षात आला की नाही ते मला नाही माहिती. जिओ ज्यावेळेला आलं त्यावेळेला ते फ्री होतं. त्याच्या आधी रिचार्ज आपण आपल्या हिशोबाने करत होतो. जोपर्यंत आपला रिचार्ज संपत नव्हता तोपर्यंत आपला फोन, आपला नंबर चालू राहत होता. आता आपल्याला मिनिमम रिचार्ज केल्याशिवाय आपला नंबर चालू राहत नाही. त्याच्यामुळे आपल्यावर एक प्रकारची अघोषित जबरदस्ती केली जाते की तुम्ही इतक्या रुपयांचा रिचार्ज हा करावाच लागेल. त्याच्याही आधी जिओचं हे सगळं प्रकरण यायच्या आधी आपल्याला लाईफ टाईम व्हॅलिडिटी असलेले नंबर विकले गेले होते. आता ते किती लोकांच्या लक्षात आलं ते नाही माहिती. हा एक मूळ मुद्दा आहे. ह्याच्याकडे एक छोटी गोष्ट आहे, म्हणजे त्याच्याकडे जर का तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या हे सगळं प्रकरण समजून चुकेल तुम्हाला आणि कळेल की राजसाहेब कोणत्या विषयावरती बोलत होते. आता तरी शाणे व्हा. इतक्या सूज्ञपणे भाषण करणारा हा नेता, त्याच्याकडे किती अभ्यास असतो प्रत्येक गोष्टीचा, विजन असतं. त्याच्यामुळे त्यांना एक संधी देणं तर बनतं आहे. आणि आपण त्यांच्या मागे आज उभे राहिलो तर कदाचित ते आपल्या सगळ्यांना उद्या वाचवू शकतात, ह्याची खात्री आहे.